नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या एक नको असलेल्या नात्यामध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे तिला मानसिक त्रास होत आहे. ती पार्थपासून घटस्फोट घेण्याच्या निर्णयाने लॉयरकडे जाते. मात्र लॉयर जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारतो तेव्हा काव्याकडे ठोस उत्तर नसते. वकील तिला खोटं कारण देण्याचा सल्ला देतो की पार्थ शारीरिकदृष्ट्या कमजोर असून मूल होऊ शकत नाही. हे ऐकून काव्य हादरते, कारण पार्थ तिच्याशी नेहमी चांगलं वागतो आणि ती त्याच्यावर अशा खोट्या आरोपाचं ओझं टाकू शकत नाही. म्हणून ती लॉयरकडून निघून जाते. तिकडे घरी गेल्यानंतर जेव्हा हा नंदिनीला चेक देत असतो, आनंद निवासाठी नंदिनीला काही पैशांची गरज असते आणि त्यासाठी जीवा नंदिनीला मदत करतो. हे सगळं काव्य बघत असते. नंतर काव्या ही जीवाला म्हणते की ताईचा चांगलाच नवरा शोभत आहेस. तू मोठा चेक दिलास की ताईला तू आत्ताच. तू ना फक्त आधी मोठ्या मोठ्या बाता मारायचास की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीही आलं तरी मी जग जाऊन टाकेल. आता माझ्या आयुष्यात खरंच दुसरं कोणतरी आहे हे बघून तुला त्राससुद्धा होत नाही आहे का? आपलं बोलणं दुसरं कोणतरी ऐकेल असं जीवा काव्याला म्हणतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण काव्यामध्ये जीवाला मोठ्याने म्हणते की डिवोर्ससाठी मी लॉयरकडे गेले होते. मला घटस्फोट हवाय. काव्याचं हे बोलणं ऐकून जीवाच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. त्याला काय करावं काहीही सुचत नाही. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? काव्याने जे केलं आहे ते स्वीकारून पार्थसोबत पुढे जायला हवं का तिने पार्थसोबत डिवोर्स घेऊन जीवाचा हात धरायला हवा? हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.